नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये आता एक जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण देवी आईच्या कृपेने ऐश्वर्याचे आत्तापर्यंतचे सर्व काही कारस्थान CCTV फुटेजमध्ये एकाच वेळेला अगदी हे स्पर्धेतील नाईक सर यांनी ऐश्वर्याला रात्रीच्या वेळेला चिटिंग करताना अगदी रंगेहात पकडलेला आहे. आणि या स्पर्धेच्या फायनल या दिवशी मात्र सर्वांसमोर ते CCTV फुटेज ते दाखवतात. जानकी आणि ऋषिकेशला ते आता न्याय मिळवून देणार आहे. ऋषिकेश जानकीने जो काही अगदी देवी आईचा जागर देवी आई समोर केलेला असतो आणि देवाकडे जानकीने आता साकडं घातलेलं असतं की सत्याचा विजय होऊन देत, आम्हाला पुन्हा एक संधी खेळण्याची मिळून दे, सगळ्यांचं भलं होऊन दे. म्हणून आता देवी आईची सुद्धा जानकी ऋषिकेशवर अगदी कृपा झालेली असते आणि वाईल्ड कार्ड एंट्री म्हणून जानकी आणि ऋषिकेशची निवड आता ह्या चिठ्ठी या स्पर्धेच्या फायनल राऊंडमध्ये खेळण्यासाठी झालेली असते. आणि त्यात म्हणजे ती तिसरी जोडी आहे, तर ती लकी जोडी मात्र आपल्या ऋषिकेश आणि जानकी या दोघांची असते. तेव्हा मित्रांनो, नाईक सरांनी नक्की या ऐश्वर्याला रंगेहात कसं पकडलं आणि ऐश्वर्याची चोरी सगळ्यांसमोर जज स्पर्धेचे आयोजक नक्की ती चोरी पकडल्यानंतर काय असं निर्णय घेतात ते पाहणं आता खूपच असं रोमांचक ठरणार आहे. त्यासाठी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तेव्हा मित्रांनो, आत्तापर्यंत मालिकेमध्ये तुम्ही असं बघितलं होतं की ऐश्वर्याच्या एका घाणेरड्या कारस्थानामुळे ऋषिकेश आणि जानकी स्पर्धेतून बाद होतात. परंतु आता मात्र त्यांच्याकडे पुरावा नसतो आणि देवकृपेने मात्र सगळे गावकरी आपल्या ऋषिकेश आणि जानकीच्या अगदी खंबीरपणे उभे राहतात. आणि या राऊंडमध्ये स्पर्धेमध्ये एक असा ट्विस्ट असतो जो सरप्राईज म्हणून आता ह्या कमिटी मेंबरने ठेवलेला असतो आणि त्यामुळे मात्र आता ऋषिकेश आणि जानकी या दोघांना एक संधी चालून येते. त्यामुळे एक खूप मोठा असा धमाका होणार असतो. फायनल राऊंडला 2 जोड्या गेलेल्या असतात, ते म्हणजे ऐश्वर्या सारंग आणि सौमित्र अवंतिका. तर जज साहेब आता सांगतात की हे बघा, तिसरी जोडीसुद्धा फायनल राऊंडमध्ये खेळणार आहे, तर ती असेल वाईल्ड कार्ड एंट्री याद्वारे. ऋषिकेशच्या या स्वाभिमानी स्वभावामुळे जज ह्या त्या दोघांनासुद्धा वाईल्ड एंट्रीमध्ये आता त्या बॉक्समध्ये त्यांच्या नावाची चिठ्ठी टाकण्याची परमिशन देतात. ते ऐकून सर्व गावकरी आणि अवंतिका सौमित्र यांना खूपच असा आनंद होतो. परंतु ऋषिकेशच्या मनामध्ये अजूनही थोडीशी खंत असते, कारण एवढं आपण सत्याच्या मार्गाने चालत होतो, त्याच्या वाटेला जे काही आज हा दिवस पाहायला मिळाला होता आणि सर्वांसमोर त्यांना खोटं पाडण्यात आलं, याचाच आता ऋषिकेशला खूप असा त्रास होत असतो. परंतु आपली जानकी मात्र काहीही हार मानणारी नसते. ती आनंदाने उड्या मारतच ऋषिकेशचं नाव एका चिठ्ठीवर लिहिते आणि वाईल्ड कार्ड एंट्रीच्या त्या खोक्यामध्ये जानकीने दोघांच्या नावाच्या चिठ्ठ्या टाकलेल्या असतात. ते पाहून आता सारंग आणि ऐश्वर्या यांचा तर खूप असा जळजळाट होत असतो. ऋषिकेश नेहमी कायमच लकी कसे ठरू शकतात. पुन्हा एकदा त्यांना आता खेळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे, तो पण त्या वाईल्ड कार्ड एंट्री म्हणून त्यांची चिठ्ठी निघू शकते. काही होऊ शकतं, कारण ते हे जे काही देवसुद्धा आहे ना, ते त्यांच्याच पाठीशी असतो. म्हणून ऐश्वर्याला आता शेवटच्या क्षणी मात्र रिस्क ही अजिबात घ्यायची नसते. आपल्या ऋषिकेश आणि जानकी ह्या दोघांना स्पर्धेमधून तिला बाद करायचा विचार तिचा असतो, म्हणून ती आता खूप खुश असतेच. परंतु नियतीने मात्र ऋषिकेश आणि जानकी या दोघांना पुन्हा अगदी त्यांच्या नशिबाचे दरवाजे शेवटच्या क्षणी देखील अगदी उघडलेले असतात आणि ते काही हार मानायला आता तयार नसतात. परंतु ह्या घाणेरड्या ऐश्वर्याला आता आणखी ही चॅलेंज देत म्हणते की हे बघ, अजून स्पर्धा संपलेली नाही आणि या स्पर्धेच्या शेवटच्या फेरीत सुद्धा मी जिंकणार आहे, असं आता चॅलेंज हे ऐकल्यानंतर सारंग आणि ऐश्वर्या या दोघांना घाम फुटतो. इकडे अवंतिका आणि सौमित्र घरी येतात. तर सुमित्रा ही काळजीने त्यांना विचारते की अरे, आज जे काही मला आजी सांगत होती, आपल्या ऋषिकेश आणि जानकी या स्पर्धेमधून त्यांना बाद करण्यात आलं होतं कारण ते वेळेवर पोहोचू शकले नाही, हे सर्व खरं आहे का? त्यावर आता सौमित्र म्हणतो की हो आई, कोणीतरी दादा आणि वहिनीची दिशाभूल करण्याचा आणि त्यांना फसवण्याचा प्रयत्न केला होता, कारण ते वेळेवर स्पर्धेमध्ये पोहोचू नये यासाठी आणि त्यांना बाद करण्यात यावे यासाठी. तेव्हा मात्र सर्व काही हे आहे तर ते जाणून
जाणूनबुजून करण्यात आलं. आई, तुला तर माहिती असेल ना यामागे कुणाचा हात आहे ते. त्यावर आता सुमित्रा नाराज होत म्हणते की हो रे सुमित्र, परंतु ऐश्वर्याची हद्द इथपर्यंत पोहोचेल असं मला कधीही वाटलं नव्हतं. ती स्वतःच्या स्वार्थासाठी आणि स्वतःच्या विजयासाठी जानकी आणि ऋषिकेशला त्रास देत आहे. मला तर आता सारंगची सुद्धा खूप अशी चीड येते की ऐश्वर्याच्या खांद्याला खांदा लावून तो अगदी या तिच्या पापामध्ये सहभागी होतो आणि तिची साथ देतो. म्हणून आता सुमित्राला सुद्धा खूप टेन्शन आलेलं असतं. तेव्हा आता अवंतिका म्हणते की आई, तुम्ही अजिबात काळजी करू नका. देव कायम आपल्या ऋषिकेश आणि जानकी वहिनी यांच्या पाठीशी उभा असतो असं सर्वांनाच वाटतं ना. या वेळेला सुद्धा अगदी तसंच झालंय. कारण स्पर्धेमध्ये वाईल्ड कार्ड एंट्री म्हणून ऋषिकेश दादा आणि जानकी वहिनींना आता या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा एंट्री करण्याचा एक चान्स मिळालेला आहे. आता सर्व काही अगदी देवाच्याच हातात आहे. काहीतरी असा चमत्कार होईल आणि आपले ऋषिकेश दादा आणि जानकी वहिनी फायनल राऊंडमध्ये नक्कीच खेळतील. ते ऐकून सुमित्राला सुद्धा आता खूप असा आनंद होतो, परंतु आजीला मात्र राग येत असतो. त्याच वेळेला ऐश्वर्या आणि सारंग घरी येतात. दोघंही इतके खुश असतात कारण राऊंडचा पॉईंट त्यांना मिळालेला असतो. तेव्हा ऐश्वर्याचं सुमित्राला म्हणते की आई, आज तुम्ही आमचं तोंड गोड करणार नाही का? अहो, आम्ही स्पर्धेच्या फायनल राऊंडमध्ये पोहोचलो आणि तुम्ही असे तोंड पाडून का बसलात? अच्छा, म्हणजे आमच्या विजयापेक्षा तुम्हाला ऋषिकेश आणि जानकी सोबत जे काही घडलं त्याबद्दल वाईट वाटलं असेल ना? नेहमीप्रमाणे. परंतु आई, तुम्हाला एक गोष्ट सांगू का? वाईट लोकांसोबत शेवटी वाईटच घडतं. त्यावर आता सुमित्रा म्हणते की ऐश्वर्या, तुझ्या तोंडामध्ये साखर पडो. जे काही वाईट लोक आहेत ना, ऋषिकेश जानकीला त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांच्यासोबत वाईटच घडो. आणि ते ऐकून सारंग आणि ऐश्वर्या यांच्या पायाखालची जमीन हादरते. सुमित्रा ऐश्वर्याकडे खूप अशी रागाने पाहते आणि दोघांचंही अभिनंदन न करता सुमित्रा तेथून आपल्या घरामध्ये निघून जाते. तर अवंतिका, सुमित्र दोघेही सारंग आणि ऐश्वर्याला धमकी देत बोलतात, फायनल राऊंडमध्ये पोहोचलात म्हणून जास्त हवेमध्ये उडू नका, कारण तुमच्या विरोधात आम्ही सुद्धा खेळ खेळणार आहोत हे लक्षात ठेवा. कदाचित तुम्ही ज्यांच्यासाठी सर्व काही प्लॅन केला होता तो तुमचा प्लॅनसुद्धा उलथडून पडतो आणि जानकी वहिनी ऋषिकेश दादा सुद्धा पुन्हा अगदी वाईल्ड कार्ड एंट्री म्हणून आपल्यासोबत अगदी फायनल राऊंडमध्ये ते खेळू शकतात. शक्यता मात्र ही नाकारता येत नाही. तेव्हा आता ऐश्वर्या, कारण अगं तुला तर माहिती असेल ऋषिकेश दादा जानकी वहिनी सोबतच आहे असं म्हटल्यानंतर तेथे दोघे एकमेकांच्या सोबत असतील तर अशक्य त्या गोष्टीसुद्धा शक्य होतात. आणि हे बघ, विजय तर नेहमी सत्याचाच होतो ना, त्यामुळे आता इतकं हवेमध्ये न उडता आपण उद्याच्या दिवसाची वाट बघूयात. तेव्हा आता ऐश्वर्या सौमित्राचे हे बोलणे ऐकून रागाने पाहत असते. तर अवंतिका समोर एक म्हणते, हे बघ, ऋषिकेश आणि जानकी मात्र या स्पर्धेमध्ये जरी भाग घेऊ शकले नाही ना, तरी सुद्धा मी तुला तेथे स्पर्धेमध्ये हरवणार मात्र हे नक्की, असं म्हणत अवंतिका आणि सौमित्र तेथून निघून जातात. दुसरीकडे ऋषिकेश आणि जानकीसुद्धा घरी आलेले असतात. दोघेही आता खूप टेन्शनमध्येच असतात, कारण अख्ख्या गावासमोर ऐश्वर्याच्या कारस्थानामुळे त्यांना खोटं पाडलं गेलं होतं. परंतु एका गोष्टीचा मात्र जानकीला खूप असा आनंद होतो. गावकरी सर्वजण अगदी चाणक्य आपल्या ऋषिकेशच्या पाठीचे आहेत. एवढेच नाही तर देवकृपेने त्यांना एकदा वाईल्ड कार्ड एंट्री म्हणून या स्पर्धेमध्ये भाग घेण्याचा सुद्धा चान्स मिळू शकतो. काही असा चमत्कार होऊ शकतो. ऋषिकेश घडलेल्या प्रकाराचा आता विचार करत असतो. जानकी ऋषिकेशसाठी चहा घेऊन येते, परंतु ऋषिकेश कुठेही लक्ष नसतं. जानकी म्हणते की अहो ऋषिकेश, काय एवढा विचार करतात? जे काही घडलं ते सोडून द्या. आता आपण पुढचा विचार करूयात. अहो, देवाने सुद्धा आपल्याला पुढचा सुद्धा एक मार्ग मोकळा करून दिलेला आहे. आपण येणाऱ्या संधीचा आता फायदा घेऊयात. कारण काय सांगावं, खरंच या 25 चिठ्ठ्यामधून आपल्या नावाची जर चिठ्ठीसुद्धा निघू शकते, तेव्हा मात्र आपण हार मानायची नाही. तुम्ही असे खचून जर गेलात तर मी काय करायचं बरं? त्यावर आता ऋषिकेश नाराजच म्हणतो की जानकी, अगं तू कुठल्या काळजाची बनलेली आहेस ग? कशावरून उद्या त्या वाईल्ड कार्ड एंट्रीमध्ये आपलं नाव निघान म्हणून? आणि सगळं काही जर आपल्या नावाची चिठ्ठी नाही निघाली तर सगळं काही अगदी संपून जाईल. आपण आत्तापर्यंत या स्पर्धेसाठी जी काही मेहनत घेतलीस, सत्याने आणि स्वाभिमानाने आपण हे सर्व खेळलो, ते सगळं काही आता पाण्यात जाईल.
ऐश्वर्याने प्रत्येक जानकीच्या फेरीमध्ये अगदी काही ना काही कांड करण्याचा प्रयत्न नक्की केला होता आणि त्या ऐश्वर्याचं सर्व काही अगदी निमूटपणे आपण सहन करत गेलो. आज मी तिला अख्ख्या गावासमोर चांगला धडा शिकवला असता, परंतु जानकी तुम्हाला थांबवलं. त्यावर आता जानकी म्हणते की ऋषिकेश, अहो ती योग्य वेळ नव्हती. आपण आपल्या दोघांना सुद्धा माहिती आहे की सर्व काही ऐश्वर्याचं कारस्थान, परंतु आपल्याकडे मात्र तिच्या विरोधात कुठलेही असे पुरावे नाही. मग तमाशा घालणं म्हणजे एक वेडेपणाचं लक्षण नाही का? अहो काही वेळेला 2 पाऊल माघार घेऊन पुढे उडी मारण्यातच मजा असते आणि यावेळेला मात्र आपण तेच करायचं. त्या ऐश्वर्याची मात्र या वेळेला अगदी हद्द झाली. परंतु माझा अजूनसुद्धा माझ्या देवी आईवर पूर्ण विश्वास आहे. ती आपल्याला अशी हारून देणार नाही. या भक्ताचा ती पराजयसुद्धा अगदी अपराजय असेल. म्हणूनच ऋषिकेश, तुम्ही अजिबात काळजी करू नका. उद्या नक्की काहीतरी असा चमत्कार होईल असे संकेत मला मिळत आहेत. निगेटिव्हपेक्षा आपण पॉझिटिव्ह विचार करूयात. परंतु ऋषिकेश मात्र जानकीचं काही एक ऐकायला तयार नसतो. आज जे काही घडलं त्यामुळे ऋषिकेश पूर्णपणे खचून गेलेला असतो आणि जानकी त्याला समजावण्याचा प्रयत्न करते. त्यावर आता ऋषिकेश म्हणतो की जानकी, कशावरून उद्यासुद्धा ती ऐश्वर्या आपलं फायनल राऊंडमध्ये काहीतरी अशी एंट्री त्या वाईल्ड कार्डमध्ये होऊन देणार नाही. नक्की काहीतरी ती त्यासाठी तिचा प्लॅन अगदी लढू शकते. कारण ती कुठे चढलेली आहे, कोणत्या थराला ती जाऊ शकते हे आपण आता ओळखलेलं आहे. त्यामुळे आता ऋषिकेशसुद्धा त्या ऐश्वर्याच्या कानचाच विचार करत असतो. तर जानकी म्हणते की हे बघा, माझा देवी आईवर पूर्ण विश्वास आहे. आता उद्या तीच काहीतरी असा चमत्कार घडून आणेल. म्हणूनच आज मी जे काही ठरवलेलं आहे, आपण दोघेही मिळून देवी आईच्या दर्शनासाठी जाऊयात. आज देवीच्या मंदिरात जागरसुद्धा आहे आणि त्या रात्री वैऱ्याची आहे. उद्या काही पण होऊ शकतं. म्हणून आपल्या हातामध्ये जी संधी आलेली आहे ना, ती अजिबात सोडायची नाही. उद्याच्या दिवसाची आपण वाट बघायची. जे तिला आपल्या पदरात पाडायचं असेल तर ती पाडणारच. त्यामुळे आता लवकर जेवण करून घ्या. आपण दोघेही देवी आईच्या मंदिरात जाऊयात, तिचा आशीर्वाद घेऊयात, देवी आईकडे साकडं घालूयात. तेव्हा ऋषिकेश अगदी शांत होतो. त्याच्या डोळ्यामध्ये अगदी अश्रू आलेले असतात. जानकी आपल्या ऋषिकेशच्या डोळ्यातील अश्रू अगदी आपल्या पदराने पुसते आणि त्याला जवळ अगदी मिठीत घेते. त्यानंतर आता दुसरीकडे सारंगला अजूनसुद्धा जानकीचे सर्व काही बोलणे आठवत असतात की अजूनसुद्धा स्पर्धा संपलेली नाही, विजय तर माझाच होणार आहे. तर त्याला तर भीती वाटत असते. म्हणूनच तो ऐश्वर्याला विचारत असतो की अयो ऐश्वर्या, उद्या जर जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादा पुन्हा एकदा ते लकी ठरले तर आणि त्या वाईल्ड फाईल म्हणून त्यांची एंट्री झाली तर पुन्हा एकदा ते फायनल राऊंडला पोहोचू शकतात. तर मग आता आपण काय करायचो? दादा वहिनी तर आता खूप असे पेटून उठलेले असतील. ते आपल्याला हरवल्याशिवाय आता काही शांत बसणार नाही. त्यावर आता ऐश्वर्या हसते. ऐश्वर्या म्हणते की अहो सारंग, तुम्ही काय इतकं टेन्शन घेता? असं काहीही होणार नाही. अगदी निवांत झोपा. कारण काय होणार आहे ते ऋषिकेश आणि जानकी फायनल राऊंडमध्ये वाईल्ड कार्ड एंट्रीमध्ये त्यांची होणारच नाही, असे मी पुरेपूर आता सोय करून ठेवली आहे. ते ऐकून मात्र सारंग हा मोठा आश्चर्यचकितच होतो. कारण त्याला ऐश्वर्याचं खूप आता कौतुक वाटतं आणि लगेच तो ऐश्वर्याला विचारतो की ऐश्वर्या, अहो तुम्ही असं नक्की काय केलं हो? त्यावर आता ऐश्वर्या म्हणते की सारंग, तुम्ही तुमच्या ह्या छोट्याशा डोक्याला जास्त त्रास देऊ नका. उद्या काय होतं फक्त तेच बघत राहा. तर दुसरीकडे ठरल्याप्रमाणे जानकी आणि ऋषिकेश गावातील देवी आईच्या मंदिरामध्ये येतात. देवी आईचं अगदी मनोभावाने दर्शन घेतात. जानकी देवीकडे अगदी साकडं घालते आणि म्हणते की देवी आई, तुला माहितीच आहे की आत्तापर्यंत आमच्यासोबत किती मोठा अन्याय झाला. ते तरीही सगळं काही आम्ही सर्व काही सहन करत आलो, प्रत्येक संकटावर मात करत आलो. परंतु तू तरी आमची किती परीक्षा बघणार आहेस? अगोदर आम्हाला घराच्या बाहेर काहीही आरोप करून काढण्यात आलं. आमच्यापासून आमची नातीसुद्धा तोडली गेली. तरीही आम्ही शून्यातून विश्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला. परंतु ती ऐश्वर्या मात्र आता शांत बसायला सुद्धा तयार नाही. आम्ही तिच्या शेपटीवर पाय न देता सतत आमच्या विरोधात काही ना काही ती असं कटकारस्थान करत असते आणि आम्हाला खाली खेचण्याचा कायम ती प्रयत्न करत असते. परंतु या वेळेला नाही. देवी आई, तुला आमच्या
पाठीशी खंबीरपणे उभं राहायलाच हवं. आम्हाला उद्या तुझ्या आशीर्वादाची गरज आहे. ही स्पर्धा जर आम्ही हरलो किंवा या स्पर्धेमध्ये आम्हाला पुन्हा एकदा भाग घेण्याची संधी नाही मिळाली तर नुकसान फक्त आमचं नाही तर गावातील अख्ख्या शेतकऱ्यांचं होणार आहे. या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आई आम्ही नाही बघू शकत. हे मला माहिती आहे. जर ही स्पर्धा ऐश्वर्या आणि सारंग भाऊजी जिंकले तर खूप मोठा असा सत्यानाश होऊ शकतो. देवी आई, आता तुलाच काहीतरी असा चमत्कार करायला हवा. तुलाच आम्हाला पुन्हा एक संधी मिळून द्यायलाच हवी. आता सर्व काही हे तुझ्याच हातामध्ये आहे. तुझी भक्त आज तुझ्यापुढे पदर पसरवते. काहीतरी असा चमत्कार घडव आणि सत्याचा विजय होऊन देत. आणखी ही देवी समोर अगदी साकडं घालते. ऋषिकेश सुद्धा देवी आई समोर अगदी हात जोडतो. मनोभावाने देवीचे आपल्या मनातील इच्छा बोलतो. ऋषिकेशच्या डोळ्यातून पाणी हे टपटप अश्रूंच्या धारा वाहत असतात. कारण सत्याने लढणारा ऋषिकेश याला आज सर्वांसमोर खोटं पाडण्यात आलेलं असतं आणि त्याला आपल्या सर्व शेतकरी बंधूंची काळजी असते. आपल्या शेतकऱ्यांचं काय होईल? जो ऋषिकेश आपल्या स्वतःचा विचार न करता फक्त शेतकऱ्यांसाठी आणि आपल्या गावासाठी देवी आईकडे आज साकडं घालतो, तेव्हा गावात आता सर्वच लोक ऋषिकेश आणि जानकी यांची काळजी करत असतात. त्यांना पुन्हा एक संधी मिळायला हवी असं सर्वांच्या मनामध्ये आता एक असा विषय असतो. म्हणून गावातील लोकसुद्धा देवी आईच्या मंदिरामध्ये आता जागर ठेवलेला असतो. देवीला जाग करण्यासाठी सर्वांनी हा घाट रचलेला असतो. ते म्हणजे आपले ऋषिकेश दादाच्या जानकीच्या विजयासाठी. देवाने नक्कीच काहीतरी असा चमत्कार करावं असं प्रत्येकांना वाटत असतं. म्हणून आता अख्खं गाव तेथे मंदिरामध्ये देवी आईचा जागर घालण्यासाठी जमलेले असतात. ऋषिकेश जानकी देवी आईसमोर बसलेले असतात की काहीतरी असा चमत्कार नक्की घडून आण. आता मात्र देवी आईची कृपा ऋषिकेश आणि जानकी यांच्यावर होणार असते. तर दुसरीकडे ही नालायक ऐश्वर्या तिच्या प्लॅनप्रमाणे मध्यरात्री स्पर्धेच्या ठिकाणी अगदी चोरासारखी येऊन पोहोचते. स्पर्धेतील त्या एका मुलाच्या मदतीने वाईल्ड एंट्रीसाठी जो काही खोक्यामध्ये चिठ्ठ्या ठेवलेल्या असतात ते खोकं त्या आता ती मुलाला बाहेर घेऊन येण्यासाठी सांगते. कारण ऋषिकेश आणि जानकी नावाची चिठ्ठी ऐश्वर्याला त्या खोक्यातून अगदी बाहेर काढून फेकायची असते. ऋषिकेश जानकीने ह्या स्पर्धेमध्ये वाईल्ड कार्ड एंट्री म्हणून सुद्धा भाग घेऊ नये, त्यांची निवड होऊ नये म्हणून ऐश्वर्याचा हा एक महाभयंकर प्लॅन असतो. तर ठरल्याप्रमाणे तो मुलगा तेथे वाईल्ड एंट्रीचा जो काही बॉक्स आहे तर तो घेऊन येतो. ऐश्वर्या त्यातील जानकी आणि ऋषिकेशच्या नावाची चिठ्ठी आहे तर ती शोधून काढते आणि तेव्हा त्या खोक्यामध्ये ती चिठ्ठी टाकलेली असते. ज्या चिठ्ठ्या आहे तर ती चिठ्ठी ते घेत खूपच खुश होते आणि त्या स्पर्धेच्या फायनल राऊंडमधून तुमची कायमची आता एक्झिट होणार असतं म्हणत आता ऐश्वर्या जानकी ऋषिकेशच्या नावाची चिठ्ठी अगदी टराटर फाडून टाकते आणि फेकून देते. ऐश्वर्या मात्र आता खूप घाई करत असते आणि आपलं काम तमाम करून ती त्या मुलाला काही पैसे देऊन लगेच तेथून पळ काढते. परंतु मित्रांनो, इकडे ऋषिकेश आणि जानकी गावकरी देवी आईचा जागर घालत असतात. देवी आई आता एक मोठा चमत्कार करते. त्याच वेळेला आता नाईक सर हे जानकी आणि ऋषिकेशची जी काही फसवणूक झाली तसतसे पुन्हा सोबत होऊ नये म्हणून असंच त्यांच्या सांगण्यावरून राऊंडसाठी तेथे स्पर्धेच्या नियोजनाच्या ठिकाणी आलेले असतात. आणि समोरील दृश्य पाहून नाईक सर, अंशुमन सर यांना तर एक खूप मोठा असा धक्का बसतो. कारण ऐश्वर्या आणि त्या मुलाला त्यांनी रंगेहात पकडलेलं असतं. म्हणजे जो काही तो सुनील असतो तर सुनीलसुद्धा यावेळेला मात्र चर्चा सांगण्यावरून स्पर्धेच्या ठिकाणी अगदी CCTV फुटेज हे जे काही कॅमेरे आहेत ते सुद्धा लावण्यात आलेले असतात. ऐश्वर्याची फार ऋषिकेश आणि जानकीच्या नावाची चिठ्ठीही फाडून टाकते तर मोठ्यानेही बडबड करत असते की सर्व नाईक सर आपल्या मोबाईलमध्ये सुद्धा अगदी रेकॉर्ड करून घेतात आणि व्हिडिओ शूटिंग काढून घेतात. त्याचप्रमाणे मित्रांनो, आता स्पर्धेच्या जजने म्हणजे आदित्य कश्यप सरांनी तिथे जे काही CCTV कॅमेरे आहे ते लावून ठेवलेले असतात, जे काही ऐश्वर्याला सुद्धा माहिती नसतं. त्यामुळे सुद्धा आता ऐश्वर्याची ही चोरी अगदी अचूकपणे कैद झालेली असते. ऐश्वर्याचा हा घाणेरडापणा पाहून नाईक सरांना तर खूप मोठा असा धक्का बसतो आणि नाईक सर हे सर्व काही आता स्पर्धेच्या आयोजक आणि जजसमोर आणण्याचा प्रयत्न करतात. तेही अगदी फायनल राऊंड वेळेला ऐश्वर्याने कशा प्रकारे ऋषिकेश आणि जानकी यांच्या नावाची चिठ्ठी फाडून फेकून दिलेली असते. आत्तापर्यंत तिने अनेक अशा चिटिंग केल्या, त्यासुद्धा आता त्या मुलामुळे सर्वांसमोर उघड्या होणार असतात. तेव्हा देवी आईचा हा एक खूप मोठा चमत्कार असतो.
इकडे पहाटपर्यंत आपले ऋषिकेश आणि जानकी देवीआईचा हा जागर करत असतात. सर्वांना ऋषिकेश जानकीचा विजय व्हावा असं वाटत असतं. तर दुसरीकडे आता ऐश्वर्या खूपच हवेत असते. तिला असं वाटत असतं की आता ऋषिकेश आणि जानकी स्पर्धेमध्ये भागच घेऊ शकणार नाही आणि ते नक्की विजयी नाही होणार, म्हणून शांतपणे अगदी ती निवांत घरी झोपायला जाते. परंतु मित्रांनो, ज्या दिवशी स्पर्धेचा फायनल राऊंड असतो त्या दिवशी मात्र आता एक खूप मोठा धमाका होणार असतो. कारण CCTV फुटेज आणि नाईक सरांच्या मोबाईलमधील ऐश्वर्याचा व्हिडिओ पाहून सर्वांना मोठा धक्का बसणार असतो आणि ऐन वेळेला ऐश्वर्या सारंगला या स्पर्धेमधून शूटिंग जी काही करून घेतलेली आहे तर त्याच वेळेस सर्वांना दाखवून तर ते बाद करण्यात येणार असतं. परंतु तरीसुद्धा जानकी त्यांना एक संधी देते आणि त्या दोघांना फायनल राऊंडमध्ये आमच्यासोबत खेळावं म्हणून आता जानकी ऋषिकेशला न्याय मिळालेला असतो. म्हणून ते खूप खुश असतात आणि देवीचे आभार मानतात. त्यांचं गारणं आता देवीआईने ऐकलेलं असतं. जानकीने एवढे मोठे उपकार सारंग आणि ऐश्वर्यावर केलेले असतात आणि पुन्हा त्यांना फायनल राऊंडमध्ये खेळण्याची संधी दिलेली असते. चिटिंग करूनसुद्धा आपल्या जानकी आणि ऋषिकेश या दोघांना मात्र फायनल राऊंडमध्ये अगदी त्यांना हरवायचं असतं आणि हरून आता ते विजयी होणार असतात. CCTV फुटेज पाहून अख्खं गाव आणि कश्यप सर हे सर्वजण अगदी आता चिडलेले असतात आणि ऐश्वर्याच्या नावाने अगदी ठ्याठ्या करत असतात. अखेर विजय हा सत्याचाच झालेला असतो. कारण आता फायनल राऊंडमध्ये जी काही स्पर्धा सुरू झालेली असते तर त्या स्पर्धेमध्ये सुद्धा आता ही ऐश्वर्या एक कांड करते. कारण जानकीने तिला एक खेळण्याची संधी जरी दिलेली असते तरीसुद्धा मात्र ही ऐश्वर्या तिचं कारस्थान काही करायला थांबत नाही. कारण आता स्पर्धा अशी असते, कारण जे काही आपले स्त्री आहे तर ते मागे एका पारड्यामध्ये बसलेले असतात आणि दोरीने मात्र आपल्या सो आहे ना ते त्यांना पुढे ओढणार असतात. आणि यात मात्र आता जानकी आणि ऋषिकेश असतात आणि दुसऱ्या म्हणजे याच्यात तर फायनलला ऐश्वर्या आणि सारंग हे दोघेच असतात. त्यामुळे आता ऐश्वर्याला असं वाटत असतं की नक्की आता ही स्पर्धा मी जिंकेल आणि त्या जानकीला हरेल. त्यासाठी तिने मात्र जानकीला जेथून ऋषिकेशला ओढायचं असतं तेथे मात्र तिने आता तेथे खड्डे करून ठेवलेले असतात आणि आता ऋषिकेशला ओढण्यासाठी जानकीला खूप त्रास होत असतो. परंतु ऐश्वर्या मात्र आता ह्या ठेंगण्या सारंगला ओढण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा ती सारंगला ओढत असते. परंतु मित्रांनो, तिला हे सुद्धा कळलेलं नसतं की ती इतकी खुशून सारंगला ओढत असते आणि तिची दोरी ऐनवेळेस तुटून गेलेली असते. तिला असं वाटत असतं की मी जिंकले म्हणून वेड्यासारखे अशी उड्या मारत असते. अगदी हसावं असे उड्या ती मारते की मी जिंकले. परंतु मित्रांनो, सारंग हा ठेंगणा असल्यामुळे तो काही तिला ओढत नाही आणि शेवटी तो मागे दोरी तुटल्यामुळे मागेच राहून जातो आणि मागे वळून पाहते अगदी वेड्यासारखी उड्या मारत राहते की आदित्य कश्यप सर मी जिंकले. परंतु सारंग मागेच राहतो आणि जानकी आणि हे आपले ऋषिकेश आहे ते अगदी अंतिम फेरीत पुढे जाऊन पोहोचलेले असतात. आणि आता पाहते तर काय, तिचा आता जो काही म्हणजे पराजय झालेला असतो ते बघून तर तिला धक्काच बसतो. अगदी हवेत उडणारी ऐश्वर्या मात्र अगदी अशी वेगाने जमिनीवर आदळलेली असते. आणि मित्रांनो, ऐश्वर्याची आता जे काही ही स्थिती आहे आणि तिचा चेहरा आहे तो अगदी बघण्यासारखा झालेला असतो. आणि शेवटी मात्र मित्रांनो, आपले जानकी आणि ऋषिकेश अंतिम फेरीमध्ये सुद्धा जिंकलेले असतात. अगदी विजय त्यांनी मिळवलेला असतो. तेव्हा आता सर्व गावाला खूप असा आनंद होतो. आणि मित्रांनो, ऐश्वर्याला शेवटी तिच्या पापाची शिक्षा सर्वांसमोर मिळणार असते. तर पुढे काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा. धन्यवाद.